मी महाराष्ट्राची मान पहिल्यांदा शर्मेनं खाली जाते। या महाराष्ट्रामधले आत्ताचे सगळ्यांच्या हातातले जे मोबाईल आहेत त्या मोबाईलमध्ये फक्त एक आणि दोनच पुराण चाललेलं आहे। आत्तापर्यंत रामायण महाभारत अनेक सिरियल्स चालायच्या, पण आता हे एप्स्टीन फाईल्सच्या पलीकडे जाऊन या खरातांचं पुराण चालू आहे। या खराताच्या ठिकाणी जर दुसऱ्या कुठल्या जात समूहाचा किंवा जातीचा किंवा माणूस असता तर त्या जातीचं आत्तापर्यंत उद्धार करून त्या माणसाला नामोहरम करून टाकलं असतं। ज्या ज्या लोकांनी मागील वर्षभरामध्ये महाराष्ट्रात सामाजिक दुही निर्माण करायचं काम केलं ती माणसं या खरात पुराणावर एक ब्रशब्द बोलायला तयार नाहीत। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं खूप वाईट वातावरण आहे। नेत्यांच्या बाबतीमधला ही साचलेली गटारगंगा आहे का, हा तुंबलेला ओढा आहे का, की ज्या नालीमध्ये हे सगळे किडे आळ्या यांचं बच 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 चालू आहे, ह्याचा निचरा कधी होणार आहे? आणि महाराष्ट्र निखळ पाण्याप्रमाणे पुरोगामी विचारांचा, प्रगत विचारांचा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हाच का महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे। नैतिकता म्हणून कुठेतरी मंत्र्यांनी आता त्यांचे मंत्रिपद सोडावेत, राजकारण सोडून करण्यात यावं। हे बघा, एक दोन माणसाचा बळी घेऊन तुम्हाला चालणार नाही। आपल्याला ही जर महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणा, वाळवी म्हणा, ही जर नष्ट करायची असेल, 1 डझनापेक्षा जास्त लोकांना राजीनामे द्यावे लागतील, तेव्हा या खराताला आपण मुळासकट संपवू शकू। नाहीतर एखाद्या माणसाचा कोणाला तरी तुम्ही बळी घेताय आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडताय, असं महाराष्ट्रातलं समाजमन आज रोजी आहे। अख्ख्या राजकारणाला, अख्ख्या महाराष्ट्रातल्या आमदारांना, मंत्र्यांना, एखाद दुसरे चांगले असतील, मी काय सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं नाही करत, पण महाराष्ट्राचं 70% राजकारण हे भोंदूबाबांच्या विळक्यामध्ये सापडलेलं आहे असं वाटतं। निवडणुका डोळ्यासमोर, आणि काय होतं माहिती आहे का, हे भोंदू बाबा वगैरे कधी येतात, ही लोक आमिषाला बळी पडतात। आमिष कुठलं? तुला मुख्यमंत्रीपद देतो, आमिष कुठलं? तुला आमदार करतो, आमिष कुठलं? तुला तिकीट मिळवून देतो, आमिष कुठलं? तुला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, आमिष कुठलं? तुला महिला पुरवतो, कोवळ्या वयाच्या महिला पुरवतो। या सगळ्या अनेक आमिषाच्या पोटी असे खरात तयार होतात। हा एक खरात सापडलाय। अजून महाराष्ट्रामध्ये अनेक खरातांचा शोध या महाराष्ट्राच्या व्यवस्थेने घेतला पाहिजे, आणि या महाराष्ट्रामध्ये जादू टोना बुवाबाजीच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं कायदा पारित केलाय। त्या कायद्याचं अस्तित्व या महाराष्ट्रात आहे का नाही? त्या कायद्यावरती एखादी बीओडी बसवावी, एखादं मंडळ बसवावं, एखादे निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलीस अधिकारी, महिला अधिकारी, दलितांमधले, SC ST मधले, OBC मधले, असं सर्व समावेशक त्या बुवाबाजी आणि जादूटोना विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी एक शिष्टमंडळ बसवावं यावरती, तरच या महाराष्ट्रामधले असे खरातासारखे शेकडो बुवा ढोंगबाजी करणारी माणसं उघड होतील, आणि महाराष्ट्र हा परत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणून पुढं यायला किंवा पुढं त्याचं आपल्याला काम करता येईल किंवा सुरळीतपणा येईल। इथं बीड जिल्हा आणि परिसरामध्ये मेंढपाळांवरती जे हल्ले होत आहेत, ते हल्लेखोर कोण आहेत आणि ते का मोकाट आहेत, त्याच्याबद्दल हे जरांगे एका ब्रशब्दानं बोलायला तयार नाहीत। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जरांगे पाटलांनी जे काही OBCचं आरक्षण संपवलंय, धनगरांच्या ताटातलं आरक्षण हिरावून घेतलंय, त्या माजलगावच्या पोलीस पाटलांची निवड झाली, त्यात 27 पोलीस पाटील हे फक्त मराठा कुणबी आहेत, म्हणजे बोगस दाखले काढलेले। महाराष्ट्रातले पंचायत राजच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मुख्याची पदं, नगरसेवक, पंचायतीचे सभापती, साताऱ्यासारख्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, OBCचं आरक्षण संपवलंय। हे बघा, या मनोज जरांगेंनी धनगरांसह OBCच्या अंगावरची कपडे काढण्याचं काम केलेलं आहे, आणि तोच सौ चुहे खाके बिल्ली चली हाज अशा पद्धतीनं तिथं धनगर समाजाच्या बोराडींच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलेला आहे। त्यामुळं सोळंकी असतील, पंडित असेल किंवा जरांगे असेल, हे पुतना मावशीचं प्रेम तुम्ही व्यक्त करू नका। सोळंकीला आणि पंडिताला जर धनगरांच्या मताची आणि धनगरांच्या या प्रश्नाची जर एवढी चाड असेल ना, पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान दिलंय, एक तर माजलगाव किंवा गेवराई दोन्हीपैकी पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जागा सोडा धनगरांना, बघू तुमचं काय हे आहे ते। पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान केलंय, कारण आमची लोकसंख्या तेवढी आहे। त्या लोकसंख्येचा प्रतिनिधी निवडून आला तर काय, आजपर्यंत शोषण करणारे तुम्ही, आजपर्यंत OBCचं आरक्षण हिरावून घेणारे तुम्ही, मेंढपाळ बांधवांवर हल्ले करणारे तुम्ही, आणि तुम्ही परत आंदोलनाला पाठिंबा द्यायला जाताय। हे काय, याचा पाडा कोण वाचणार? मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅनड आहेत। आपला राजकीय स्कोअर सेट करण्याचा
या बीड जिल्ह्यामधल्या नेत्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. आम्ही आज गावगाड्यामधल्या शोषित, वंचित, बलुते, आलुते, भटक्या विमुक्त जाती जमाती अशा 300-400 जातींच्या प्रश्नावरती काम करतोय. गावगाड्यातल्या छोट्या घटकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचं काम करतोय. त्यामुळं मनोज जरांगेंनी धनगरांना काय भावनेनं, कुठल्या भावनेनं, हेच मनोज जरांगे काही दिवसापूर्वी म्हणले होते की धनगरांच्या पार्श्वभागात लाकडं सारली. हे काय आहे नक्की हे? त्यामुळं धनगर समाज सुज्ञ आहे. ठीक आहे, जरांगे गेले, काय बोलले, इकडे आम्हाला पूर्ण आमची झोपडी उद्ध्वस्त करून ओबीसीच्या अनात माती कालवून धनगर समाजाला बाहेर काढल्याशिवाय ओबीसीची ही चळवळ थांबणार नाही याची जाणीव झाल्यानं जरांगे पाटील मुंबईला गेले. याच्यापेक्षा मला दुसरं काही म्हणायचं नाही. आमची धनगरांची एसटी आरक्षणाची लढाई ही 4 पिढ्यांची लढाई आहे. ते मिळणार, नाही मिळणार, देणारं कोण आहे, मग का दिलं गेलं नाही आजपर्यंत, ह्याला जबाबदार कोण आहे, यावरती जरांगेला कधीतरी बोलायला लावा. जरांगेंनी पूर्णतः ओबीसीच्या अंगावरची, धनगर समाजाच्या अंगावरची कपडे काढून घेतलेले आहेत. अक्षरशः निर्वस्त्र त्यांनी केलेलं आहे ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून, आणि ते बोराडेंना भेटायला गेलेले आहेत. म्हणजे एखाद्या लांडग्यानं बकऱ्यांच्या कळपामध्ये घुसण्याचा हा प्रकार आहे. ह्याच्यावर मी परत कधीतरी सविस्तर बोलेन.